काहीच कामाचे नाहीत. तोंड दाखव. नाही त्यांनी बघितलं मी त्याचं, मी ब्लॉग मध्ये टाकणार आहे, याचा चेहरा टाकणार आहे मी. बघा अशा लोकांना कधीच घेऊन जाऊ नका. मित्रांनो आता आपलं फोटो सेशन वगैरे झालेलं आहे. फोटो सेशन करून आता आपण निघालेलो आहोत पुढे अजून काही एक्सप्लोर करायला. आणि बस एवढंच अपडेट द्यायचं होतं तुम्हाला की आता पुढे आपण भेटू. सो भेटूया आता, इंटरेस्टिंग काही आलं. हे अशा गोष्टी होतात. अशा सगळ्या गोष्टी होतात. सो जरा सावधान राहा इकडे गाडी चालवताना. आणखी इकडे कशा पण गाड्या चालवल्या जातात. सो लक्षपूर्वक काळजीपूर्वक गाड्या चालवा. उगाचच घाई करून ओव्हरटेक करून कोणाचा जीव धोक्यात घालू नका. सो स्टे ट्यून विथ मी गाईज. जिथे ना सनराईज होतो, सनराईज पॉईंट आहे आणि तसं तुम्ही बघू शकता इथून आपल्याला सनराईज झालेला दिसतोय आणि खाली इथे व्हॅली दिसते. बेस्ट व्ह्यू आहे. जर तुम्ही येताय ना आता सकाळी पहाटे पहाटे एकदम अर्ली मॉर्निंग या, कारण की असा व्ह्यू तुम्हाला एकदम अर्ली मॉर्निंग आल्यावरच मिळेल. सो जेवढा लवकर होईल तेवढा लवकर या आणि विजिट करा. मित्रांनो हद्द पार केली आहे या पोराने. बघा हे काय बोलायचं आता. हा इथे जागा भेटली, इथे पण झोपला. आम्ही फोटो काय काढायला गेलो. हा बघा हे असं कोण झोपतं, असं कोण झोपतं बघा. अंगावर किडे बसले त्याच्या लिटरली. कुठेच माहिती आहे ना, महावीरनगरला नाहीस. मित्रांनो सोबतचे जे आमचे साथीदार होते 2 जण, त्यांचं काही कॉन्टॅक्ट होत नाही. सो आम्ही ठरवलं आहे आम्ही 4 जण जे उरलो त्या आता कुंडलिका व्हॅली बघायला जातो आहे. सो बघूया कुंडलिका व्हॅली एक्झॅक्टली कसं आहे, कुठे आहे ते. त्याला विचारतो.
तिकीटचे पण कुठे गेले ते ह्याचं पण तसंच आहे अंदरबनचं ते पण त्याच्यात इन्क्लूडच आहे की फक्त कुंडलिका व्हॅलीचे 140 आहेत दोन्हीचे मिळून 140 आहेत अच्छा म्हणजे तिथे नाही गेले तरी म्हणजे फक्त एक एवढं व्हॅली केलं तरी तेवढेच आहेत ह्याच्यामध्ये आतमध्ये गेलेत कुठे इथून गेले अंदरबनला अच्छा हां आणि इथे खाली काय इथून रोड खाली कुठे जातो 200 मीटर पुढे डॅम आहे ना हां पर पर्सन 50 रुपये घेतो खाली डॅम आहे इथे खाली 200 मीटर तिथे 50 रुपये घेतो आणि ते अंदरबन म्हणून गाव आहे की ती फक्त ट्रेक आहे तिथनंच तुम्हाला जायला तुझं अंदरबनलाच आहे ना मित्र नवनाथ खराडे तिकडच आहे नवनाथ खराडे तू ओळखतात का तुम्ही खराडे त्याचे वडील त्यांच्याकडेच जायचं आहे आम्हाला इथून जाऊ शकतो ना खराडे जाऊ 1 किलोमीटर मग आपण कशाला आपण बरोबरच ह्याला आलोय मग बरोबर आलाय मग विष्णूला कसा कॉन्टॅक्ट करणार विष्णू कॉन्टॅक्ट फोन कसे लागणार तिथे नाही लागेल टमाटे वगैरे कुठे भेटतात ते घरी पण तुम्ही गाव लागला असं ना 34 इथे पुढे नेटवर्क कुठे भेटेल आपल्याला नेटवर्क पुढे भेटेल ना नेटवर्क गावातच नेटवर्क भेटेल खालीच ना मग जाऊया का खालीच तुमचा नाश्ता जेवण वगैरे तिथलं असं ना हो तिकडेच आहे मग त्यांच्या नावावरती इथे काय फिरायला नाही भेटणार आपल्याला काय कमी नाही फक्त हे करायचं तुम्ही काय ते का 50-50 तू एक फक्त बघून ये जरा बरं असेल तर बघून ये हा व्ह्यू तर चांगला आहे पण काय पण बोल तर मित्रांनो पोपट झालाय 140 रुपीज अंदरबन ट्रेक प्लस ही कुंडलिका व्हॅली असं टोटल आहे सगळं सो पैसे द्या अदरवाईज घरी जा असा काहीतरी विषय सो 140 तर मित्रांना वर्थ नाही वाटत आहे सो लेट्स गो इथून आता जाऊया जेवायला भूक लागली आहे एनिवेज तर मित्रांनो इथे एक व्हॅली पॉईंट आहे व्हॅली नाही लेक आहे एक माहीत नाही कसलं लेक आहे पण खूप छान दिसतंय थोडं सावली वगैरे पण येते जरा लेट्स सी वाव सिरियसली यार खूप सुंदर आहे एकदम बाप वाटतंय बघायला सुंदर अप्रतिम मित्रांनो आम्ही ॲक्च्युली बरोबर टायमाला आलो आहे पण प्रॉब्लेम असं झालं ना की आमच्यासोबतची जी माणसं ती जागेवर नाहीत कोण जवळ आहे कोण नाही आहे सो आय डोंट नो काय विषय इकडे काय फीज वगैरे द्यावी लागेल काय कसली फीज कसली फीज ऑनलाईन नाही चालत आहे तुला बोललो नाही चालत आहे नेटवर्क कुठे आहे त्यांनी लावलं मग तुला फोन लावायला नाही दिला असता किती आहे 50 पर पर्सन सुट्टे असतील ना 500 सुट्टे असतील ना आहेत 200 आहेत सगळ्या स्पॉटला तसं केलेलं आहे त्याच्यात टाक ना पुढे टाक ना ते चार्जिंग टाकून दे तर मित्रांनो 50 रुपीज चार्जेस आहेत जर तुम्ही इथे येत असाल तर 50 रुपीज चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात
आता महाराष्ट्रामध्ये फ्री काहीच नाही उरलेलं आहे. सगळ्या गोष्टीचे पैसे द्यावे लागतात आजकाल. भाई तुझ्याकडे रेंज आहे का? हा भाई रेंज आहे. रेंज नाही आली रे मला. त्याने आपण कुठे वरती इथे रेंज येईल बोलतोय घराची इथे. एवढा लांब नाही ना. आपण इथे खाली जाऊन बघूया ना रेंज आहे काय. ₹50 एवढा टाइमपास पण नाही केला रे आपण. तर मित्रांनो जसं ट्रिप प्लॅन केलेली तशी तर नाहीच होत आहे. बट ठीक आहे आता काय करू शकतो. गेलो आपण पैसे तर दिले काय करावे. बघू आता पुढे काय अजून ॲडव्हेंचर आहे का की हा व्लॉग आजचा आपला बोरिंग ठरतोय की ॲडव्हेंचरस ठरतोय ते पुढेच कळलं आता. सो फॉर मोर अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती. आणि पसारा बघा हा पसारा बघा. फक्त होमस्टेमध्ये आम्ही थांबलो आहे. पोरांची हालत बघा. हे बघा काय लिटरली. आणि इकडे गाडी पार्क केली आहे आणि हे ते होमस्टे आहे. गरम आहे आंघोळीला नाही गरम आहे. आणि ही फेस वॉश वगैरे झालं आहे. आता थोडं नाश्ता पाणी काहीतरी करूया. आणि कुठे जर बाहेर निघालो तेव्हा आपण परत येऊया कॅमेरासमोर. देन बाय बाय. तर नाश्ता आला आहे बघा. पोहे खायला या. आणि हा तो झोपाळू मित्र जो आता खायला बसलाय. मग अशी जेव्हा बाईकवरती बसायचं होतं तेव्हा त्याला झोप येत होती. आणि ह्याला बघा हा चेहरा लक्षात ठेवा बघा. तिकीट विकणारा चेहरा. हां आणि जर तुम्हाला असे पासेस तिकीट्स वगैरे असे कोल्ड प्ले वगैरे असे पाहिजे असतील ना तर ह्याला कॉन्टॅक्ट करा. शिरीष सावंत. ठीक आहे. ह्याचा नंबर मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ह्याला कॉन्टॅक्ट करा. पाहिजे तो म्हणजे तुम्हाला इंडियाच्या बाहेर पण तिकीट पाहिजे असेल ना तरी हा तुम्हाला देईल अवेलेबल करून. आणि आजचं जे होमस्टे जे आहे ना ते ह्याच्या मित्राचं आहे नवनाथ खराडे. जर तुम्ही तामिणी घाटला येत असाल ना तर या प्रॉपर्टीला या. होमस्टे प्रॉपर घरातला जेवण सगळं घरच्या पद्धतीने. आणि तुम्हाला टुरिस्ट गाईडपासून navnath@003 30% डिस्काउंट. हां तुम्हाला सगळीकडे ट्रेकिंग विकिंगला पण जायचं असेल तर ते गाईड वगैरे तुम्हाला सगळं मिळेल. सो आता आपण नाश्ता करूया आणि थोडं रेस्ट करूया. चोर झोमॅटोवाला नाही वाटत तुम्हाला मित्रांनो? हसतो तो. चिकन सुक्का चिकन रस्सा जे मेन्यू सांगितलं ते लोकच नाही आलेत. आणि जो झोपा काढतो तो बघा अजून झोपाच काढतोय. इथे बघ तिथं. हां गांजा मारलेले डोळे बघा. येते जो बाळा. कॉन्सर्टला जाऊन दुसऱ्या दिवशी ट्रेकला यायची चुकना करून. कॉन्सर्ट सोड तू येऊच नको पण जरी आलाच तरी नको ह्याच्यामुळे. 1 minute later. 1 year later. Several days later. मित्रांनो आता आम्ही निघतोय अंदरबन. 2000 years later. हॅलो. तर मित्रांनो आम्ही चालले अंदरबन पोहोचला. सॉरी अंदरबन जंगलला. तर 2 साईडची एंट्री होते. एक होते 140 रुपये देऊन आणि दुसरी एक फ्रीवाली. तर आमचे मित्राची मम्मी जी आहे त्यांनी एक दुसरी वाट शोधली आहे. मग
आम्ही त्या रस्त्याने जातो आहे. हे बघा, ही आम्ही बाईक इथे पार्क केलेली आहे. ही पूर्ण आम्ही जागी टाकलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एक सुंदर व्ह्यू आहे. तिथे बागा आहेत, शेती आहेत, पर्सनल प्रॉपर्टी आहेत त्यांच्या, गहू तांदूळ असे. हा मुलगा फायनली उठलेला आहे झोपेतून आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. एक गोप्रो घे आणि त्यामध्ये एक सुंदर पोरगा. थँक्यू. तर हा आहे अभीर स्नॅक्स आणि सेंटर. हा माझ्या मित्राचाच आहे. तर तुम्ही येऊ शकता तिथे जेवणासाठी, नाश्त्यासाठी. तुम्ही पत्ता हा बघू शकता. हा हायवे आहे. हा समोरून जो जी वाट आहे तिथून तुम्ही लेफ्ट मारशाल तर हा येईल. ही आपली प्रॉपर्टी आहे पर्सनल. हे बघा अशी अंदरबन विला. इथे आहे अंदरबन विला. त्याच्या बाजूला अभीर स्नॅक्स अँड सेंटर. जर तुम्ही आमचं नाव घेशाल नवनाथ काराडे तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल फूड्स, स्नॅक्स आणि ड्रिंक्सवर. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालं आहे. दुपारचे 2-2:30-3 वाजले असेल आय गेस. आणि तिथे आम्ही राहतो आहेत ना, त्या काकी आता आम्हाला तिथेच आसपास फिरायला घेऊन जात आहेत. आणि हे बघा डोंगर वगैरे खूप छान वगैरे एकदम. आणि आता काकी आहेत, मित्र आहे आशिष, त्याचा मित्र आहे नवनाथ म्हणून, त्याची आई आहे. ते आम्हाला आता घेऊन चालले आहेत फिरायला. आणि ऊन डोक्याला पण अजिबात लागत नाही दुपारचं इतकं ऊन असून सुद्धा, कारण की आसपास झाडी जंगलं, त्यामुळे अजिबात ऊन लागत नाही आहे. आसपासचा पूर्ण परिसर बघा किती सुंदर आहे. आणि आम्ही 5 जण चाललो आहे. आणि हा तो एक प्राणी इम्पोस्टर जो दुपारपासून झोपला आहे. अजून त्याची झोप पूर्ण नाही, आता कुठेतरी परत झोपेल बघायला. सो हळूहळू आपण जाऊया पुढे अंदरबनच्या ट्रेकिंगच्या दिशेने. बघूया पुढे काय काय आपल्याला बघायला मिळतं. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. हा फ्रीवाला मार्ग आहे आपला. 140 रुपये वाचले, 500 रुपये. हां 140 रुपये ॲक्च्युली वाचले पर पर्सन. 140 म्हणजे आपले किती 14 560 वाटले. करवंदाची झाडं वगैरे आहेत. मला जाणून घ्यायचं हे जे आवाज येतो ना, हे कसला आहे, कसला किडा आहे, कोणता किडा आहे. आणि गावी खूप असं गरमीच्या टाईममध्ये हा किड्याचा आवाज खूप येतो. मला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. हां तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा की कोणता किडा आहे. आणि जर विष्णू तू हा व्हिडिओ बघत असेल तर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. बट मला असं वाटतं की चिकन मिस केलेलं आहे. हां तू खूप काय मिस केलं. चिकन वगैरे खूप काय होतं. आणि तुझ्या मित्रांनी सुद्धा खूप काय मिस केलं आहे. राईस आणि चिकन तर खूप अप्रतिम होतं काकीने बनवलेलं. चिकन स्पेशली तू खूप काय मिस केलं आज. सो आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. तर बघा भात कापणी चालू आहे. हे आजी भात कापतात, एकट्या भात कापतात. खूप डेंजरस काम आहे भात कापणीचं. त्या आजी एकट्या कापतात. म्हणजे मेहनतीचं काम आजी, 3-4 माणसाचं काम आजी एकट्या करतात. ह्या वयात आमचा मित्र अजूनही झोपतो. हां ह्या वयात हे बघा, ही अशी पोरं आम्हाला भेटली आहेत जी फिरायला येतात आणि फिरायच्या नावावरती झोपतात फक्त. कोणाला यायची इच्छा आहे तर आम्ही रिप्लेस करायला नाही तयार आहोत. हां रिप्लेसमेंट आहे आपल्याकडे. खूप जण आहेत येण्यासाठी उत्सुक आहेत अशा ठिकाणी. अंदरबन नेचर ट्रेल इथून एंट्री आहे मित्रांनो.
आणि हा मॅप आहे. आपण गेले ते इथून गेले आणि मग ते घेऊन कुठून येतात मग त्यांना. सो मित्रांनो अलाउड नाही असं 3 वाजल्यानंतर, पण आपल्यासोबत इकडचे लोकल गाईड आहेत त्या काकी, आज झोपल्यानं माणसाला इथून त्यामुळे आपल्याला अलाव केलं त्यांनी इथून जायला. व्हॅली बघा यार. नाही पावसात चालू असतं तर असं पाऊस पाणी इथून येणार एवढं नसतं रे. उलट पावसात चालू असतंय. काय दांडी घेऊन आला बघा. रेस्टॉरंट मार्किंग टाकले बघ. मार्किंग दिसतं लोकांना चुकू नये म्हणून. अच्छा ते ब्रिदिंग बांधल्यात त्या. हा तिकडे मागे पण बघितलं मी, झाडांना लावून ठेवलं त्यांनी. पावसात अशीच काय बाप असेल नाही. बघूया आपण पावसात इकडे. झाड आपण खाली हे धरण आहे ना इथे असा दिसतो. लोक बसतात इथे जोरात येत पाणी. लाकडांसाठी नाही म्हणजे तुम्ही त्या उन्हाळ्यात जाऊ शकतो. उलट सगळं सुकलेलं असतं ना आणि खडक असतात. ते म्हणतात ते जायचे असं बोलतात. हा मग तेच जाऊ शकतो. मी तेच बोलतोय. त्यांना तर सवय आहे ना. काय जांभळी फुलं काय आहेत याला पूर्ण जांभळी फुले दिसते. एवढं असं फुल म्हणजे दिसतात म्हणजे होय रे. मी खाली बघूनच काढतो मी. डोळे उघडे ठेव रे बाबा. सांगतो आता जे आहे ते बघा मला. फुटबॉल खेळायला जातो पैसे घेऊन जातो आईकडनं, पण याला कोण खेळवत. हे का इथे पाणी आहे ना म्हणतात. पाणी कधी थांबत नाही म्हणजे मासे बेडकं पण आहे. बेडूक आणि छोटे छोटे मासे आहेत ते त्याच्यात पाणी येत राहतं. देवाचं स्थान आहे. अच्छा काय म्हणजे काय स्थान आहे? नाव काय? वाघजाई. अच्छा ऐकलंय मी. देवी आहे ना. अच्छा हे मंदिर आहे का वरती? कुठे? अच्छा कुठे पावलं? पण असं काय असं म्हणजे जेव्हा आलं की म्हणजे तिला इथून जावं लागलं किंवा इथे आली ती काहीतरी असं जुन्या काळात असेल. पण हे पावलं आहे काय करतो.
वर जायचं आपल्याला. तुम्ही जिथपर्यंत घेऊन जाल तिथपर्यंत. अरे मग मी इर्दीपर्यंत नेहमी असाल. आपल्याला होईन रात्र. पाणीवाला कुठे? पाण्यावाला पुढे आहे की. जास्त पुढे. अरे ती बघ, ती व्हॅली बघ, तिथे बघ. ती खाली देवकुंड लागली ना खाली तिकडे. देवकुंड इथे आहे. हा मग मगाशी आपण बघितलं ते देवकुंड आहे. देवकुंडलाच जाते ना. तुझी तो गया देवकुंड में? नाही मी बघितलं पण देवकुंडला गेलो नाही मी. तेवढं हे डार्क म्हणजे जनावर पण असतील. असतात ना. हा? जनावर असतात. माकडे वगैरे दिसले नाही. ढेकर. काय? ढेकर म्हणजे काय असतं ते? ढेकर ह्याच्यासारखं असतं बघ, सांबरासारखं. हा. छोटी छोटी शिंग असतात त्याला ढेकरा. आणि असं लाल कलर त्याचा एकदम लाल भडक ते चित्ता वित्ता ते सगळं नाही. चित्ता आरामात. चित्ता, जगवार, बिबट्या. जंगली फुलं छान आहेत पण. हा हरणा ती पिवळी ना, पिवळी पिवळी. नाही नाही नाही, अरे हरणा म्हणजे फुलांचं बोलतायत ते. अच्छा ओके. कारण की आमच्या गावी ते हरणा म्हणून एक फूल पण आहे, पिवळं असतं. वाव. आता शेड्स बघ तिकडचे कसं डेन्स 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 डेन्स. आणि आई घातली नाही धक्का. आता काय शिव्या नका देऊ रे. तेच ना. अरे शिरीष, मी एक तर ब्लॉग बनवतोय, चांगलं काहीतरी करतोय, तुम्ही त्याच्या शिव्या देताय. इथून तर खाली उतरण्यासारखं असेल ना का की हे दिसतं असं पूर्ण. तिथूनच आम्ही जातो खाली खेकडे भरडायला. अच्छा खेकडे वगैरे. तिथून आणखीन मोठ्या मोठ्या कोंडी असतात पाण्याच्या. आणि मग त्या उंचायच्या त्याच्यात बारीक बारीक मासे असतात ना, ते उचलून काढायचे. ते मासे तर वर चढतात ना. हा, मासे चढतात. वर चढतात. चढणीचे मासे म्हणतात त्यांना. कधी आता उन्हाळ्यातला इथून पुढं त्या कोंडी उपसायला पाणी कमी झालं ना हिवाळ्याचं हो. सगळं कमी जायचं. म्हणजे आता आली नाही बाबा जा, पण पहिली खूप जायचं. मित्रांनो व्हॅल्यूचा व्ह्यू बघा. हेच पहाटे पहाटे जो व्ह्यू असेल ना, आय गेस मला वाटतं खूप भारी असणार आहे सकाळी सकाळी. कारण की आता ऊन आहे बऱ्यापैकी, तर त्यातल्या त्यात कमी लागतं आहे आता. आणि थंड आहे इथे, खूप जास्त थंड आहे. हा आवाज ऐका. हा आवाज इतका म्हणजे कर्कश आहे, तरी पण कानाला बरं वाटतं, इरिटेट नाही होत आहे. आणि काकी आम्हाला घेऊन चाललंय आणि त्या म्हणतात की अजून खूप एक्सप्लोर करण्यासारखं आहे, पण लेट होऊ शकतं, त्यामुळे बघूया आता. अगोदर हे होतं बुगडे, आता हे नवीन केलं. अच्छा. मी आता काकी मागे ह्याला आलेलो, मे जूनमध्ये आलेलो, जूनमध्ये. आता यंदा हा जूनमध्ये आलेलो मी. कोणाबरोबर? फ्रेंड होती. अच्छा माहित नसेल तुम्हाला आमचं. नाही मला माहित नव्हतं इतकं. तिकडे ते प्रॉपर्टीचं नाव पण विसरलं, ते पुढे मुळशी साईडला आहे, आतमध्ये आहे. पण इकडे सगळं नाही यायला भेटलं मला. मी बाहेरूनच एक्सप्लोर केलं सगळं, बाहेरूनच बघितलं, इथे यायलाच नाही भेटलं. गेल्या वर्षी ना दावेचा बाप हिरडीमध्ये राहत होती ना तिला, इथून किती चालायला हिरडी बापरे. तिथं आमचा देव आहे हिरडी म्हणून. अच्छा. आमचा तर तिचा बाप हात झाला, मौती झाली 7 वाजता रात्री, आणि 8:30ला आली तिथून निघालो या रस्त्याने रात्रीची. बापरे. अंधारात बॅटरीच्या दिल्या त्या लोकांनी आम्हाला, त्या गावातल्या लोकांनी. आम्ही किती 9-10 माणसं होती.
आणि काही मागं काही पुढं काही मागं. बॅटरीच्या एक एक बॅटरी फक्त एक जण मधी एक जण पुढं एक मागं अशा 3 बॅटरीची. आणि जनावरची भीती नाही. नाही काहीच वाटलं नाही बाबा. फर्स्ट टाइम रात्रीची या रस्त्याने, नाही तर कधी नाही. इथे पण पाणी वाहतंय कुठून तरी येतं. हा असणार ना आता ते कुठून तरी येतं म्हणजे असं करून. अजून वरती पाणी असणार पुढे ते येते पुढे. नवनाथचे लग्नाची पत्रिका ठेवायला देवाला गेलो आम्ही तिकडे ना. तिथून नवनाथ आणि ताईचा मोठा मुलगा आणखीन जिजू. बापरे ते जिजू आणि ताईचा मोठा मुलगा नवनाथ चालनाच कंटाळले नाही. त्याचा नुसता दम लाग. नवनाथला तर नाही होत मला. त्याला कधीपासून झालंय पण ते? त्याला आता झालं अगोदर नव्हतं एवढं. माकडाचा वडा म्हणजे असं का नाव ठेवलं ते? ते असं काहीतरी विचार असणार माकडा. आणि दुसरं काय माकड्याच्या समोरचं? तिकडे पुढं बोकड्याचा वडा. बोकड्याचा वडा माकडाचा वडा. हा म्हणजे तो जो ब्रिज जो येतोय तो माकडाचा. हा माकड्याचा. हा आणि तो पुढं तिकडे हे जेव्हा असं जायचं ना सर. जेव्हा ब्रिज नव्हता तेव्हा तर असं खालूनच जावं लागत असेल ना नदीतून. तोच पाणी किती स्वच्छ आहे बघ. हो हे पिये मासे आहेत रे याच्यात. पिऊ नाही शकत. काय मग ते काय मासे काय करतात आपल्या? मासे नाही ते वेगळं काहीतरी. तुला सांगू आपल्या समुद्रात मासे आहेत. आपण पाणी पितो त्याच्यात मासे आहेत. मग काय हळू त्याला शिडी केली. शिडीने जातात काय लोक? इथे जेव्हा जोरदार पाणी असेल तेव्हा आता काय खरं नाही. इथून पाणी येत असेल ना जोरदार पाणी. हे काय तिथे नवीन मान तिथे ते असं वाव. सपाट केलंय. पहिले केलेले ते पाणी जास्त हे बुगडे खालून जायचोय. जाऊ दे त्याला येईल. हा मी बघतोय खालून. हा तुम्ही खालून बघा. हळू त्याला नाही नाही एकदम हळू. तुम्हीच या बाबा. तुम्हाला माहित नाही. ॲडव्हेंचर बघा मित्रांनो. जस्ट लुक ॲट द ॲडव्हेंचर. काकींचं वय खूप जास्त असेल तरी पण ह्या वयात सुद्धा ते कसं ट्रेकिंग करतात. गावची हीच खासियत असते. लोक काम करतात, शेतातलं काम करतात आणि असे फिट राहतात बघा. आणि आजकालचे निब्बा निब्बी लोक पाणी येतं ना. काय केलं पाणी बघा. आहे तिथे. आहे ना पाणी. हे काय लिहिलंय? हे काय हे कोण आहेत माणसं की त्यांना हे कर. राठोड. इथे थोडंसं पाणी दिसतंय. राठोड जेवले ना मग तेच फार इच्छा.
पाणी बघा मित्रांनो, थोडंसं पाणी आहे इथे. पावसात तर यायला पण मिळत नसेल मला वाटतं. पाण्याचा स्रोत छोटासा. युट्यूबर काकीना बघायचं. ट्रॅकिंग इथपर्यंतच होती आजची. खूप दमलो आहे आम्ही आणि या काकीने आम्हाला खूप मदत केली आहे ट्रेकला, म्हणजे गाईड करण्यासाठी. मित्राचीच मम्मी आहे. तर त्यांचं काय रेस्टॉरंटचं नाव काय? अबीर म्हणून त्यांचं तिकडे एक होमस्टे टाईप आहे. तर तुम्ही कधी आला तिथे कुंडलिका व्हॅली फिरायला किंवा पिंपरी गावात किंवा इथे तामिणी घाटमध्ये, तर तुम्ही अंदरमनला तर तुम्ही येऊ शकता तिकडे. खूप फॅमिली फ्रेंडली आहे. जेवण खूप छान असतं. तुम्हाला हवं तसं राहू शकता तुम्ही आणि खूप फॅमिली फ्रेंडली वातावरण आहे. सो नक्की या तुम्ही आणि भेट द्या. कोणत्याही सीझनमध्ये येऊ शकता. पावसात नाही हे अंदरमन सोडलं तर अजून पूर्ण तामिणीमध्ये काय काय आहे फिरायला पुढे? तामिणी घाटामध्ये काय ते मन की बार पण आहे ना तिथं, ह्याच्यामध्ये डोंगरवाडीच्या तिथं खाली. अच्छा. हा मन की बार. परत देवकुंड हां ती खाली इकडे. देवकुंड आता तर बघून फायदा नाही. आता नाही, आता तर धबधबा पण नसणार. आता तर नाही, फायदा नाही हा, बघू. पाणी नसणार आता. नाही तर त्या देवकुंड मध्ये तर ते लई भारी. देवकुंड नाव कसं पडलं? तिथे देव आहे ना कुंडीमध्ये त्या कुंड. प्रत्येक जे हे असतं ना देव म्हणजे धबधबा किंवा तिथे देव असतो ना. कारण की मी खूप सारे धबधबे बघितले. तिथे एक मंदिर असतं आणि तिकडचा तो राखणदार असतो. खूप ठिकाणी आता इथे देवींचं बघितलं आता आपल्या देवीचं. ही देवकुंड कशी आहे, ही खाली पाणी आणि असं वरती कडेला ना अशी आता ही कशी पाण्याची जागा आहे, अशी ती गळाई जागा आहे आणि तिथं ती देवाचं देवस्थान आहे. तर ती काय तिथं कोण जास्त जात नाही म्हणजे त्याच्या खाली. पण वरून ना रस्सी लावली त्यातून उड्या खाली मारतात लोक. अच्छा. वरून येतात. पण ते खूप रिस्की आहे. फक्त पुण्यातलंच दिसतंय, बाकी काहीच नाही दिसत आहे. मित्रांनो, घरी जाण्याचा प्रवास परत सुरू झाला आहे आपला आणि लोणावळ्याच्या दिशेने निघालं. लोणावळा मार्गे आपण परत जाणार आहोत मुंबई. वाजलेत रात्रीचे 10:10 मस्त चंद्र उगवलं आहे. फुल मून आहे, बघू शकता तुम्ही.